उपक्रम या निमित्ताने आमदार साहेबांनी यावेळी अत्यंत वेगळ्या अनोख्या पद्धतीने सादर केलेला आहे। मुळात म्हणजे प्रेमाचा मार्ग पोटातून जातो हे आमदार साहेबांनी ओळखल्यामुळे सगळी तरुण पिढी आज इकडे उत्साहाने मिसळीचा आस्वाद घेताना दिसत आहे। आमदार साहेबांना माझ्या नववर्षाच्या शुभेच्छा आणि पुढील भावी जीवनासाठी शुभेच्छा। 2019 मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे। किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मिसळ हाऊस हा प्रोग्राम जय हिंद पॅलेसच्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सर्व क्षेत्रातील मान्यवर, सर्व क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील, सामाजिक आर्थिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मिसळचा आनंद घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात। आणि किल्ले शिवनेरीचे शिलेदार माननीय शरददादा सोनवणे यांनी हा जो उपक्रम, अनोखा उपक्रम महाराष्ट्रात जो चालू केला त्याबद्दल आम्ही दादांचं पहिलं ऋणी आहो आणि सर्व नागरिकांना शरददादा भीमाजी सोनवणे यांच्या वतीनं आम्ही आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज नवीन वर्षाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा। आमदार शरददादा सोनवणे यांनी जो नवीन उपक्रम चालू केला आहे, प्रतिवर्षी 1 तारखेला सर्वांनी एकत्र जमायचं आणि एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या, अत्यंत चांगला उपक्रम चालू केला आहे। याबद्दल सर्वांना लाख लाख शुभेच्छा देऊन मी थांबतो। धन्यवाद। आपले जीवन जगता जगता असे काही सोनेरी क्षण येतात की त्या सोनेरी क्षणांकरता आपणास पुन्हा पुन्हा जगावंसं वाटतं। तुमच्या सर्वांच्या जीवनातील त्या सोनेरी क्षणांना आमदार शरददादा सोनवणे, पहाटवारा स्विमिंग ग्रुप व आमच्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना अत्यंत आनंद होत आहे। आपला माणूस आमदार शरददादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून हा नवीन वर्ष शुभारंभाचा जो सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे, त्या सोहळ्याची संकल्पना दादांच्या या सुपीक बुद्धीमधून आलेली आहे। तर मी दादांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। आमदार शरददादा सोनवणे यांनी नवीन वर्षाच्या स्वागताकरता जुन्नर तालुक्यात जी प्रमुख 5 शहरं आहेत या सर्व ठिकाणी सर्व जनतेला नाश्ता आणि चहाची सोय केलेली आहे आणि हे दरवर्षीच 1 जानेवारीला करणार असे त्यांनी सांगितलेलं आहे। आता आपण नारायणगाव येथील जय हिंद मंगल कार्यालय या ठिकाणी आहोत। इथं सकाळी 8 वाजल्यापासून लोकांनी गर्दी केलेली आहे। अतिशय उत्साहाने लोक येत आहेत, मिसळ पाव आणि लाडूचा आस्वाद घेत आहेत, त्याचबरोबर चहाचा आस्वाद घेत आहेत। नारायणगाव येथील विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते, त्यामध्ये लायन्स क्लब असेल, रोटरी क्लब असेल, व्यापारी संघटना असेल, त्याचबरोबर इतरही विविध संघटनांचे विविध कार्यकर्ते, सर्वसामान्य लोक यांनी या उपक्रमाला खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे। कॅमेरामन भाग्येश, मी किशोर वारुळे, I1 न्यूज, नारायणगाव।